पण मात्र बिहारीची मुलं कामं करतात. तर कुठेतरी मराठी मुलांना विचार केला का तर कुठे ताणे मारले गेलेले आहे. आगामी काळात 4 वर्ष बाकी अजून निवडणुकीला. महाराष्ट्रामध्ये मराठी मुलांना प्राधान्य दिलं पाहिजे. या ठिकाणी मराठी मुलं काम करत नाही अशी त्यांची धारणा आहे. पण मराठी मुलांना उपयुक्त असे का तुम्ही कारखाने उभा राहा. मोठ्या प्रमाणावर युनिट्स या ठिकाणी आणा. मुलंही काम करतील ना. न काम रिकामं राहणं कुणाला आवडतं? बेरोजगार राहणं कुणाला आवडतं? त्यालाही काम हवं असतं. पण शेवटी शैक्षणिक पात्रतेनुसार अशा स्वरूपाची कामं मिळावी ही त्याची अपेक्षा असते. बिहारचे माणसं आपल्या इकडे येतात, पण ते अत्यंत अशिक्षित असतात आणि कुठलंही काम करण्याची तयारी त्यांची असते. ते आपल्या मुलांची नसते ही वस्तुस्थिती आहे. परंतु या महाराष्ट्रामध्ये आपल्याही मुलांना कसं ग्रामीण पातळापर्यंत रोजगार उपलब्ध होईल, अशा स्वरूपाची व्यवस्था केली, तर मग आपली मुलं बिहारीचं काम बिहारी आहे या महाराष्ट्रात येण्याचं कामच नाही पडणार. आपल्याच मुलांना ती संधी मिळेल आणि आपली मुलं ते काम करू शकतील. गुलाबरावांना मोठी वाईट सवय आहे. प्रत्येक भाषणामध्ये कुठे ना कुठे महिलेचा उल्लेख करून मग नंतर माफी मागतात. मागच्याही कालखंडामध्ये हेमा मालिनीच्या संदर्भामध्ये वक्तव्य केलं आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं, की रस्ते जे करायचे ते हेमा मालिनीच्या गावासारखे करायचे आहेत. गाव जसे चकचकीत आहेत तसे करायचे. अजून तसे रस्ते व्हायचे आम्ही वाट बघतो आहोत. आता तरी अजूनपर्यंत तसे रस्ते काही झाले नाही, खडबडीतच रस्ते झाले. आता म्हणतात, की मतदानाचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आम्हाला दिला. एक मताचा तो सर्व समानसारखा दिला. बरोबर आहे. पण त्याच्यामध्ये उदाहरण देत असताना ते म्हणतात, की हेमा मालिनीलाही एक मत आहे आणि तुमच्या बायकोलाही एक मत देण्याचा अधिकार आहे. मतदानाला जात असताना तुमची बायको हेमा मालिनी आहे, असं समजून तुम्ही त्या संदर्भात मतदानाला जा. म्हणजे ठीक आहे, ज्याची जी मानसिकता असते, पण एका महिलेवर अशा स्वरूपाच्या कॉमेंट्स करणं योग्य नाही. कुठेतरी महिलांची प्रतिमा मलिन होताना पाहायला पाहिजे ना, असं वाटतंय आणि का? अशा स्वरूपाच्या कॉमेंट्स करणंच योग्य नाही. हे चुकीचं आहे. मात्र गृह खातं हे देवेंद्र फडणवीसकडे आहे आणि जळगावचा यदि विचार केला तर मागे ड्रग्स प्रकरणावरून एल-सी-बी पुन्हा वादेत आली होती आणि आता तीच पुन्हा एल-सी-बी ही जी आहे ह्या डान्स बारच्या ह्याच्यामध्ये येत आहे. एल-सी-बीचेच पोलीस ड्रगच्या प्रकरणामध्ये अडकलेले होते. एल-सी-बीचेच पोलीस हप्ता घेताना, लाच घेताना पकडले गेले. एल-सी-बीचेच पोलीस एका महिलेच्या संदर्भामध्ये 40 जवळच्या त्या संदर्भामध्ये तक्रार असताना त्या ठिकाणी त्यांच्यावर तक्रार झाली आणि गुन्हाही दाखल झाला होता. म्हणजे या ठिकाणी एल-सी-बी जे आहे ते स्वतंत्र व्यवस्था असताना यात खरं अपेक्षा अशी असते, की त्यांनी गुन्हे शोधायचे. पण अलीकडचं जळगावचं चित्र असं आहे, की तेच गुन्हे करायला लागले. कारण वरिष्ठांकडून त्यांचं काहीही होत नाही, भीती त्यांच्या मनामध्ये नाही. वरिष्ठांचा आशीर्वाद आहे, राजकीय आशीर्वाद आहे आणि त्यामुळे सगळं कसं सरळ चाललंय, सगळं कसं मोकळं चाललंय. चोऱ्या करा, दरोडे करा, खून करा, महिलांच्या छेडखानी करा, चोऱ्या करा, पण गुन्हे दाखल करत नाही, अशी स्थिती. माझा स्वतःचा अनुभव आहे, की मी स्वतः आत्ता एक मोठ्या प्रमाणावर 4 कोटी रुपयाची भंगाराची चोरी झाली. त्याच्या संदर्भामध्ये भांडतोय, डी-एस-पीशी भांडतोय, यांच्याशी भांडतोय. पण अजून गुन्हा दाखल होत नाही. मी स्वतः व्हिडिओ दिला. मी स्वतः ठिकाणी होतो. आज अशी माझी आपली चंद्रायण काय ग्राहकाचा लाभ आहे, काय ग्राहकाची जबाबदारी आहे. गुलाबराव पाटलांनी वरणगावला टीका करत असताना नाथाभाऊचं आता काही राहिलं नाही, असा एक शब्द वापरला. पण खरं पाहिलं तर माझं काय राहिलं नाही. 3 वर्ष अजून आमदार आहे. माझ्या घरामध्ये केंद्रीय मंत्री आहे. आम्ही राहणारच आहे. गुलाबराव तरी संपून जातील, पण नाथाभाऊचा खडसे परिवार कधी संपणार नाही. मी 45 वर्ष झाले राजकारणामध्ये, सत्तेमध्ये आहे, पदावर आहे. विरोधी पक्षात जरी असलो, तरी पदावर राहिलो आहे. कधी गुलाबराव पाटील माझी बरोबरी करतील? इतके महत्त्वाचे पद, विरोधी पक्षनेता, महसूल 12 खात्याचा मंत्री, त्याच्या आधी 3 महत्त्वाच्या खात्यांचा मंत्री. हे गुलाबरावच्या नशिबात नाही. एक पाणी पुरवठा खातं घेऊन बसले 10 वर्ष. ते चालवा म्हणा. आपल्या स्वतःची नगरपालिका गुलाबराव आणू शकले नाही. तेवढी तर तुमची ताकद नाही आहे. दुसऱ्यावर बोलता कशाला तुम्ही या संदर्भामध्ये? गुलाबरावांना आमदारकीला मदत मी केलेली आहे, आठवा म्हणा. त्यावेळेस सभापती होते गुलाबराव जिल्हा परिषदचे. त्यावेळेस मी पालकमंत्री होतो. मी भरपूर मदत केली आणि त्या ठिकाणी गुलाबरावांना मदत केल्यामुळे आमदारकीलाही त्यांना निवडून येण्यास मदत झाली. उपकार केलेले विसरतात. हो, जळगाव पोलिसांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. मुंबई इथं आरोपी पकडायला गेले होते. मात्र त्या आरोपी पकडण्याच्या जागी त्या ठिकाणी बार, डान्स यांच्यासोबत बसताना पाहायला मिळतंय, डान्स बारमध्ये. जळगाव पोलिसांचा व्हिडिओ मी पण पाहिला. एका डान्स बारमध्ये मी ओळखतो पोलिसाला. तो पोलीस अच्छा, जळगावचा अच्छा. आहे, चाळीसगावचा आहे आणि ठिकाणी
या ठिकाणी त्यांना डान्स बारमध्ये महिलांसोबत त्या ठिकाणी डान्स करताना आणि अश्लील कृत्य करतानाचा तो व्हिडिओ आहे. भ्रष्टाचाराच्या माध्यमातनं, हप्तेखोरीच्या माध्यमातनं अधिक पैसा जमा झाला, की असे उद्योग पोलिसांना सुचतात आणि ह्याला वरिष्ठांचं संरक्षण असतं. मी आत्ताही तुम्हाला दाव्यानं सांगतो, या सगळ्या पोलिसांवर वरिष्ठ पोलीस काहीही कार्यवाही करणार नाही. कारण हे सगळे सामील असतात. एकमेकांचे हप्ते घेण्यामध्ये हे सामील आणि जळगाव पोलीस तर इतकी किडलेली आहे. अलीकडच्या कालखंडामध्ये जर पाहिलं, तर कुठल्याही बाबत जळगाव पोलीस आवश्यक ते पावलं उचलत नाही. या ठिकाणी धुमाकूळ चाललेला आहे, गुंडागर्दी चाललेली आहे, खून होत आहेत, दरोडे होत आहे. या ठिकाणी ड्रग्स मोठ्या प्रमाणावर आणले जात आहे. पोलीस आपल्या हप्ते खाण्यामध्ये मशगूल आहे, अशी जळगावची स्थिती आहे. आणि त्यामुळे पोलीस नाचले काय, रंगले काय, दारू पिले काय आणि बायकाबरोबर राहिले काय, याचं फारसं कौतुक करण्याची गरज नाही. कारण त्यांना भीतीच नाही आहे कायद्याची. सरकारने याच्याविरुद्ध कायदे करायचे कठोर कारवाई केली, तर हे चित्र जनतेसमोर येईल, की आम्ही यांच्यावरही कठोर कारवाई करू. जळगाव पोलिसांचा विचार केला गेला, मतदानाच्या दिवशी महिलांसहित उमेदवारांवर देखील लाठीचार्ज करण्यात आलेला होता आणि त्याच्यामध्ये उमेदवाराने असं बोललं होतं, की हा अधिकारी जे आहे हे ड्रग्सच्या संदर्भातचे अटकलेले एमआयडीसीचे. जळगाव पोलिसामध्ये जो आता लाठीचार्ज वगैरे झाला, तो एक ड्रगमध्ये अधिकारी अडकलेला आहे, त्याच्या हातून झाला. ठीक आहे, त्यानं त्याचं कर्तव्य बजावत असेल. पण बबन आव्हाड नावाचा एक इन्स्पेक्टर या ठिकाणी आहे. तो मधल्या कालखंडामध्ये ड्रग्सच्या संदर्भामध्ये त्याला चौकशी झाली. त्याला अटक करण्यापर्यंत गोष्ट गेली. ड्रग्स त्या ठिकाणी सापडले. परंतु त्याच्याविरुद्ध कुठलीही कार्यवाही झाली नाही. त्याची बदली झाली. पण बदली होत असताना अत्यंत त्याच्यापेक्षा चांगल्या ठिकाणी त्याची बदली झाली. आता एल-सी-बीमध्ये बदली त्याची. इथून नंदुरबारला बदली व्हायची आहे, तर तिथं एल-सी-बीमध्ये बदली. काही अधिकारी गृह खात्याचे जे आहेत ते अत्यंत आवडते आहे. कारण ड्रग वगैरे जे माफिया चाललेलं आहे, त्यांचे जे संबंध असतात आणि हे सारे हप्ते वरपर्यंत देण्याचं कौशल्य त्यांच्यामध्ये आहे. म्हणून त्यांना उलट शिक्षेच्या ऐवजी पारितोषिक मिळत होतं, अशी स्थिती आहे.